त्यानं माती टाकली, पण हे सरपंच ग्रामसेवकाचं काम आहे, पाणी काढून द्यायचं आहे. इतक्या वर्ष झाली, मी 40 वर्ष झाली त्या गावात आहे, तर पाणी असं सरळच जाऊन राहिलं. पण त्याला असं वाटतं की ही बाईची जात आहे, हिच्यानं काहीच होत नाही. हे मला असे हे करून सांगतात की जसं 40 वर्ष झाले तुम्ही म्हणता राहता, तिथं काहीच विकास झालेला नाही. आम्ही आजूबाजूला रोड नाही काय, काहीच नाही का, नाल्या नाही. असं पूर्ण पाणी रोड न जाय, असं वरून रोडच्या वरून पाणी जाय. आमची नवीन वस्ती होती, पण पाणी असं सर्व वरून जाय. पण तेही असं वाटते आता 40 वर्ष झाली तुम्ही तिथे राहता की नवीन वस्तीत आता राहायला गेले? हो ना, नवीन वस्ती झाली, पण जशी 15 ते 20 वर्ष झाले. तुमच्या घरापर्यंत नाली खोदत आलेली आहे का? नाही. नालीच नाही. पाणी कुठून येते? पाणी त्यांचं जे पाणी होतं काढलेलं, ते रस्त्यावर काढलेलं आहे. रस्त्यावर काढलेलं होतं, पण ते जे पाण्याची वहिवाट होती अगोदरपासून ते त्यांनी बंद केली. त्यांचं म्हणणं आहे की माझं जे पाणी आहे घराच्या बाहेरचं जे नॅचरल पाणी ते माझं निघूनच देत, त्यांचं जे नॅचरल पाणी ते माझ्या घराजवळून जाते. आणि आता त्यांनी त्यांच्या घरचे वाहन आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी इकडून मी पॅक केलं आणि समोरून मी पॅक केलं. जे पाण्याचा मार्ग जो ते पाणी खुल्लं तुमच्या घराकडे सोडून दिलं. आणि सरपंच म्हणतात ते जे व्यक्ती आहे माझ्या घराशेजारी ते सरपंचाच्या एकदम निकट जवळची आहे. तर त्याच्यामुळे सरपंच म्हणतात किंवा याची जण काय होते, कोणते पत्रकार काय करतात, माझी कोणती न्यूज लावतात, तर कोणीच काही नाही बोलू शकत नाही. असं कोण म्हणते? सरपंच म्हणतात. सरपंच रामा तारकर. हो, इतका नाक त्रास आहे. मी घरी नसतो, आई एकटीच असते घरी. काली एवढा खूप पाऊस झाला, पण मी एकटीच होती. आणि बाजूने साहेबांना कॉल केला ना, लावू शकत नाही झालं. तिथं कोणी रहिवाशी नाही ना. जर समजा 10, 20, 25 घरं असली त्याने असं करू शकले नसते, पण मी एकटी बाईची जात आहे, त्याने असं केलं. मी जसं सरपंचाला भेटले का तुम्ही? हा, सरपंचाने मी 1 वर्ष झाली भेटून राहिली. सरपंच फोन केला तर फोनही सुद्धा उचलत नाही. माझ्या घराला पाहायला सुद्धा येऊन नाही राहिला सरपंच. काय नाव आहे सरपंचाचं? रामा तारकर. शिवसेनेचे. गाव खातखेड आहे का? गाव खातखेड आहे. एक वेळ दादा त्यांनी मला मारहाण केली त्या पोरानं, त्या देवदास तळ्यात. तुम्ही निवेदन किती वेळा दिलं, कोणाकोणाला दिलं? रिपोर्ट वगैरे दिला का? निवेदन दाखवा. सरपंचांना निवेदन दिलेलं? सरपंचांना दिलं, साहेबांना दिलं आणि बुलढाणा पण दिलेलं होतं. माझ्या शेजारी देवदास गाडी राहिली, यांनी पाणी बंद केले. जे पहिल्यापासून पाणी जाणारे होते ते यांनी अडविले. जे सरपंच ग्रामसेवक साहेब आहेत, ते त्याच्या जवळचे बैठकचे माणसं आहेत, ते सुद्धा पाणी काढून राहिले नाही. सरपंच कोण आहे? रामा थारकर. त्याला भेटले होते रामा तारकरला तुम्ही? हा. काय म्हणा रामा तारकर? बोलतही नाही तो, फोनही उचलत नाही. फोन करा तर फोनही करत नाही, उचलत नाही आणि पाहायला सुद्धा येत नाही. ग्रामसेवक साहेबांनी मी 3 खेप ग्रामपंचायतमध्ये गेले. तो साहेब खाली काही दिवस बसला की माझ्याशी एक शब्दही सुद्धा बोलत नाही. तुमची काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा आहे की पाणी रोडचं लेवल करून, शाट काढून, दोन्हीकडून 2 नाल्या काढून द्यायच्या आणि पाणी काढून द्यायचं. हेच माझी हात जोडून विनंती आहे. संबंधित व्हिडिओला भेटले का आपण? हा, साहेबाला पण मी भेटली. साहेबांनी माझ्यासमोर ग्रामसेवक साहेबाला फोन केला. हो म्हणे मी जातो, पण आला नाही.